ताराबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला जगण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारी एक योद्धा. स्वराज्याचे अतिशय शूर निष्ठावंत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घरात आमचा जन्म झाला. घरातून शौर्य, धैर्य, निष्ठा आणि कर्तृत्वाने बाळकडू आम्हास लाभले. लहानपणापासून घोडेस्वारी, तलवारबाजी करण्याची आम्हास आवड होती. अतिशय कर्तृत्वान शिवाजीराजे भोसलेंच्या घरात आमची विवाह होणार म्हणून आम्ही आनंदाने अगदी भारावून गेलो होतो. छत्रपती राजाराम महाराजांची विवाह करून आम्ही राजमहालावर आलो खरे, पण आमचे मन रणांगणाकडे वळायचे. छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने औरंगजेबाच्या आक्रमण फौजेशी लढा दिला, पण एका बेगाव शत्रूकडून पकडले गेले आणि स्वराज्यावर मोठे संकट कोसळले. संभाजी महाराजांना गमते दुखापतीने सावरत नाही तोपर्यंत महाराणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना मुघलांनी कैदेत टाकले. आमच्यासाठी संकटाची मालिका संपतच नव्हती. त्यातच राजाराम महाराजांच्या आकस्मिक निधनाने जणू आमच्या पायाखालची जमीनच सरकली. एका क्षणी असे वाटले संपले आता सगळे, पण क्षणात लक्षात आले की हे स्वराज्य पुन्हा उभे करण्याची जबाबदारी आता आमच्या खांद्यावर आहे. आता थांबून चालणार नाही. आम्ही आमचे दुःख बाजूला सारले आणि ठरवले स्वराज्य जिवंत ठेवणे हेच आमचे आयुष्य. आम्ही घोड्यावर बसलो, सैन्य गोळा केले आणि लढाईत गेली. त्याच्यात पहिल्यांदाच एक स्त्री मुघल साम्राज्याला लढा तोंड देत होती. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. ही एक स्त्री कशी लढणार? त्याच वेळी आमच्यातल्या सिंहीने उत्तर दिले, ज्याच्यामुळे स्वाभिमान आहे तोच खरा योद्धा. धैर्य स्त्री पुरुष भेद करत नाही. आम्ही फक्त तलवारीने नाही तर बुद्धीनेही राज्य केले. दरबार चालवला, रयतेचे प्रश्न सोडवले, कोणत्याही भेदभाव कधीही थारा दिला नाही. म्हणून आम्हाला खात्री आहे की इतिहासात आम्ही फक्त राजघराण्याची एक स्त्री म्हणून नाही तर स्वराज्याची एक सिंहगर्जना लढणारी आणि जिंकणारी एक अखेरची ढाल म्हणून ओळखले जाईल. जय हिंद.